लाडक्या बहिणींना चुकीचा फटका. नंबरचा हप्ताच मिळाला नाही. अमरावती प्रतिनिधी. शासनाने वाजत-गाजत सुरू केलेली आणि कायम चर्चेतच राहिलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. वयाच्या 18 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत या योजनेमध्ये दरमहा महिलांना 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. परंतु महिलांनी घाईघाईत ई-केवायसी करून घेतली. मात्र ती करताना झालेल्या चुकीमुळे फटका लाभार्थी महिलांना बसला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला नाही. परिणामी या महिलांमध्ये असंतोष आहे. विशेष म्हणजे आता चूक दुरुस्तीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करण्यास महिलांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेकडो अर्जाचा ढीग महिला व बालकल्याण विभागात पडून आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून ही योजना विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. यात प्रामुख्याने सरकारी नोकरी करणाऱ्या महिला तसेच पुरुषांनी सुद्धा बनावट कागदपत्राच्या आधारावर लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. दरम्यान शासनाने एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती तसेच 4 चाकी वाहनधारकांची नावं वगळली होती. परंतु यामध्ये भाण घाली होती. असे असले तरी मध्यंतरी सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी आणि आधार प्रमाणित करणं बंधनकारक केले होते. जिल्ह्यात 6 लाखावर लाडक्या बहिणी योजनेस पात्र आहेत. या पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत प्रत्येकी 1,500 रुपयाची अनुदान शासनाकडून जमा झाले आहे. मात्र यानंतर ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली. याकरता देण्यात आलेल्या 31 डिसेंबरच्या मुदतीत बहुतांश लाभार्थी महिलांची ई-केवायसी झालीच नाही. त्यामुळे अनुदान जमा करण्यात अडचण ठरली. सध्या ई-केवायसीची लिंक बंद आहे. लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असली तरी यामधील काही महिलांची ई-केवायसी करताना चूक झाली, तर काहींना अद्यापपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही. आता मकर संक्रांतीपूर्वी लाभ जमा केला जाणार असल्याची शक्यता आहे. हा लाभ सुद्धा ई-केवायसी चुकलेल्या महिलांना मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी शासनाने सलग 2000 दिली होती. अशाच अनेक महिलांनी ही ई-केवायसीची पूर्ण केली. मात्र ही ई-केवायसी करत असताना अनेक गाडगे बहिणींना ऑनलाईनची माहिती भरताना दिलेल्या पर्यायात चुकीची माहिती भरल्यामुळे हा नोव्हेंबरचा महिन्याचा निधी जमा होऊ शकला नाही.